आणि आता पुढची बातमी अन्य घडामोडी येतात। बातमी नागपूरमधून येते। पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शक्तीपीठ महामार्गावर भाष्य करताना बघायला मिळाले। शक्तीपीठ महामार्गामध्ये बदल होऊ शकतो अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात बदल अपेक्षित आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्षातल्या नेत्यांसह कोल्हापूर आणि परिसरातल्या काही नागरिकांनी विरोध केला होता। दिवाळी मिलनच्या निमित्ताने नागपुरातल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी फडणवीस यांनी अनौपचारिक संवाद साधला आणि ही माहिती दिलेली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी टीका केली आहे। बघूया। मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे। त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय। त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे। तो पूर्णपणे रद्द केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। परंतु कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुका एकूणच मराठवाड्यामध्ये जी नुकसान भरपाई पोचलेली नाही त्याचा असंतोष, ह्या असंतोषात भर टाकायला नको म्हणून एखादं बातमी लीक करणं आणि निवडणुकापुरतं जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचंही षडयंत्र असू शकतं।